रस्ता वाढवण्याचा जर प्रयत्न केला तर माझं एवढंच म्हणणं आहे. राजकीय नेते संतबाजी करतात, तुळशीपत्र ठेवशीला त्याचा लाभ उठवायचा ते प्रयत्न करतात. तेवढी जिकडे करायचा अधिकार आहे कंत्राटदाराला असो कोणी बी असो. पाहिजे एवढा अन्याय होतोय आमच्या सगळ्या दुकानदारांची मी रस्ता सोडायला सांगतो. तुमच्या कार्यकर्त्याचं वाचवताय. पिशव तांदूळ ठेवून बोललं म्हणजे झालं का? तानाय पाटील आहेत, बापूसाहेब आहेत, आमचे गोपीचंद आहेत, कोणाही पैकी गावात आहेत ते आहेत तेच किसाने. मी नेणारच कसं जाऊ देत नाही बघू म्हणतात. मी आव्हान करणार, मी आडवं पाडणार रस्ताच होऊ द्यायला लागणार. आमच्या गावात तुळशीपत्र ठेवून तुम्ही एकाच कसा करताय. 11 मीटर तुमच्या पेपरबाजीत तुम्ही दिलेल्या, त्यामुळे तुम्ही 14 मीटर म्हणायचे काही काम नाही. तर तुम्हाला 14 मीटर का लोक देणारच नाही. 20 मीटर वर करचा. मी बाळासाहेब देशमुख. रस्ता हा या मापाने जावा हा माझी भूमिका आहे. रस्ता वाढवण्याचा जर प्रयत्न केला तर माझं एवढंच म्हणणं आहे. मध्य भागावर जेवढं पलीकडच्या बाजूला जेवढं तुम्ही रस्ता वाढवताना तेवढाच या बाजूला रस्ता वाढवावा एवढीच माझी विनंती आहे. यात पुढाकार कुणी घेऊन येईन, पुढाकार करू नये. राजकीय नेते स्टंटबाजी करतात आणि आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवशीला त्याचा लाभ उठवायचा ते प्रयत्न करतात. आमचं एवढंच म्हणणं आहे. पलीकडे जेवढी रस्ता घ्यायचा तेवढा अलीकडे घ्यावा. या पेठेमध्ये तुम्ही आता जो रस्ता होतोय या रस्त्यालगत तुमचं दुकान किंवा काय आहे का? आहे, कुठं आहे? बेकरी आहे खाली. बेकरी आहे. हो, मानदेश बेकरीचा मी मालक आहे. माझं एवढंच मत आहे, जेवढं पलीकडनं वाट खर्चाला मध्यम व्यवहार तेवढी जिकडे करायचा अधिकार आहे कंत्राटदाराला असो कोणी बी असो. एकेकाच्याच बाजूला दाबता यायला लागलाय, आम्ही दाबू द्यायला लागलाय. आमच्या जमने आम्ही जाऊ द्यायला लागलाय. म्हणजे शिवसेनेनं आंदोलन हो. केलं की हा रस्ता 14 मीटर झाला पाहिजे. हा. आता काही युवती सरांनी सांगितलं की रेकॉर्ड वरती हा 10 मीटर हो हो कुठेतरी तुमच्यासारख्या दुकानदारावरती अन्याय होतोय. होतोय, अन्याय होतोय नवा. अक्षरशः पाहिजे एवढा अन्याय होतोय. आमच्या एकाच बाजूला दाबलं जाते, पलीकडे बाजूला एक इट सुद्धा काढली जात नाही. याचा उद्देश काय आहे? तिकडून जेवढा रस्ता होईल तेवढा इकडून घ्या आणि बी मोठा होऊ द्या. सगळ्या दुकानदारांनी मी रस्ता सोडायला सांगतो. तुम्ही कशासाठी खाल्ल्या चौकातले त्या बीसी समाजाचं संडास न पाडता निघून आलाय व गटा करून. तुमच्या कार्यकर्त्याचं वाचवताय आणि आमचं पाण्यात जाताय का तुम्ही चौकात ना? मग आमच्या जमने आम्ही मालक आहे का तुम्ही मालक आहे? पुन्हा मालक झाली का? तुमचं काय जायचं आहे? मिशव तांदूळ ठेवून बोललं म्हणजे झालं का? प्रत्येक नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्याची बाजू सेफ करते असं वाटतं. हो 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 उघडपणे वाटतंय. त्याला कोण कारणीभूत आहे? राजकीय नेतेच कारणीभूत आहेत. कोण आहेत? तानाय पाटील आहेत, बापूसाहेब आहेत, आमचे गोपीचंद आहेत, कोणाही पैकी गावात आहेत ते आहेत तेच की सगळे. आमका जाय म्हणायचं काय काम नाही माझ्या. यांनी रस्ता किती मोठा करावा, दोन्ही बाजूला घेऊन करावा एवढी माझी विनंती आहे यांना. आता तसं दोन्ही बाजूला या जी पेठेतली लोक आहेत त्यांना विचारात घेतलं जाते का? हा, दोन्ही बाजूच्या लोकांना विचारात घेतलं जाते का? न विचारात घेताच हा रस्ता चालू केला होता पहिला की इथं खून करतो तिथं खून करतो. तुम्ही या लोकांनी न विचारता तुम्ही खुना करणार मालक झाला का तुम्ही आमच्या जमिनीचं? आमच्या जमिनी आमच्या नावावर उतरायचं आम्ही आहे का हे आहे? दमबाजी कुठली गोष्ट होऊ नये एवढं आमचं म्हणणं आहे. कोण दम देते? हा, कोण दम देते? नेते मंडळी जेवण बारीक मोठ्या लोकांनी दमबाजी करते. मी नेणारच कसं जाऊ देत नाही बघू म्हणतात. भाजपचे आहेत का सेनेचे? सेनेचे आहेत. सेनेचे. हो, या नेते मंडळीला तुम्ही काय आवाहन कराल? मी आव्हान करणार, मी आडवं पाडणार रस्ताच होऊ द्यायला लागलाय. ज्यादा रस्ता करण्याचा प्रयत्न केला तर एकूण झेल 7-10 माझ्या मी सवन झोपवणार आहे तिथं. माझ्या तिथं आल्या आम्हाला जीव मारा आणि पुन्हा रस्ता करा. गावाचा विकास करतो, लोकांनी जमिनी घालवून तुम्ही विकास करता का? तुमचं काय तर दिवशीला विकास कराय की गावाचा? आमच्या गावात तुळशीपत्र ठेवून तुम्ही विकास कसा करताय? या आटपाडीच्या वैभवात भर घालणारा हा रस्ता होतोय. तुमच्यासारख्या लोकांनी कुठेतरी समजून घेतलं पाहिजे असं वाटत नाही का? वाटतंय ना, जेवढं वाटतंय तेवढं आम्ही सोडलेच की. नियमाने बोलले त्या प्रमाणे चालूच आहे की रस्ता. आम्ही काय अडवलंय का? अडवलंय का आम्ही? तुम्ही पाठी इमारती पाडून न्यायचा रस्ता म्हणताय, हे योग्य आहे का? पाडा इमारती सुद्धा पाडा, पलीकडच्या पाडा ना अलीकडच्या पाडा ना. एकाच बाजूला एकाला आहे 34 जण, एकाला आईचं काशाबाई करताय तुम्ही. दोन्ही बाजूने रस्ता करा, किती करा हा या नगराध्यक्ष ड्युटी राजवा देखील सांगतो. अजून रस्ता पलीकडनं वाढवा अलीकडनं वाढवा.
किती जाऊ द्या जमनी आमच्या गेला तर तिकडच्या बाजूला एक ईट सुद्धा काढली नाही तुम्ही आणि इकडच्या बाजूला मोकळं दिसलं का दाबता या काल जे तानाजी पाटलांनी जी सांगितलं की 14 मीटरचा रस्ता व्हावा, पण 14 मीटरचा रस्ता होत असताना ज्या वेळेला तुम्हाला पूर्ण जागा रिकामी होती त्या रिकाम्या जागेत तुम्ही त्या 14 मीटरनं सरसकट आला का? नाही आला. बरं, शिवाय नियमानं काय आहे, तुमचा रस्ता तुम्ही PWL ला ज्या वेळेला टेंडर काढलं गेलं किंवा त्याचं मंजुरी मिळाली त्यावेळेला जो काय रेट रस्त्याची जी माप आहे ते 11 मीटरचं तुम्ही दिलेलं आहे. 11 मीटर तुमच्या पेपरबाजीत तुम्ही दिलेल्या जी मी मानदेश एक्सप्रेसला जे वाचलं त्यात काल मी सगळ्या क्लिप पाठवल्या सगळ्या ह्याला, तर ते 11 मीटरचे आहे. मग 11 मीटरचा रस्ता ऑलरेडी होतोयच ना, त्यामुळे तुम्ही 14 मीटर म्हणायचे काही काम नाही. तुम्हाला जर 14 मीटर किंवा 16 मीटर करायचं होता तर तुम्ही मंजुरीच तेवढ्या मीटरची आणायला पाहिजे होती. जर तेवढ्या मीटरची मंजुरी आणली असती तर लोकांनी तेवढं मीटर सुद्धा लोकांनी दिलं असतं. लोक आता तुमची मंजुरी तुमची जर 11 मीटरची असेल तर तुम्हाला 14 मीटर का लोक देणारच नाहीत. कारण नाही, पण काय ठिकाणी 10 आहे काय 11 आहे सांगितलेलंच आहे, पण 11 जरी धरलं तर आता 11.5 मीटरने लोकांनी तुम्हाला साथ दिलेलीच आहे. तुम्ही गरज नसताना 14 मीटर घ्या किंवा तुमच्या पोहेला खुणा केला, तुम्ही उद्या खुणा करताना 20 मीटरवर करता. म्हणून काय तेवढ्या लोकांनी द्यावं का? तुम्ही आधी विचार करायला पाहिजे होता की आपल्याला बाबा सर्वांगीण विकास करायचा आहे तर हे 16 मीटर पाहिजे, 14 मीटर पाहिजे. हा टेंडर मध्ये सुद्धा ते असतं तर लोकांनी दिलं असतं. मग टेंडर तुम्ही काढताना आधी चुकलाय, पैसे आणले खरं आहे, परंतु हे नियोजन लावताना तुम्ही चुकलाय हे आधी मान्य करा.